नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जे आपला टॉपिक आहे तर याच्यामध्ये आपण राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर हे कशाप्रकारे कार्य करते, याच्यासाठी ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी दिल्या आहे तर त्या कोणकोणत्या आहे, या इतर सर्व गोष्टींबद्दल आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी या आधीचे जे लेसन्स आहेत तर तुम्ही ते बघितले नसेल तर ते बघू शकता, बरोबर. आणि त्यामध्ये तुम्ही जिओग्राफी, पॉलिटी आणि इंडियन इकॉनॉमी या तिन्ही विषयाचे लेसन्स जे आहेत तर ते मी अपलोड केलेले आहे, तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर राज्यपाल जे आहे हे पद भारतीय राज्यघटनेतील भाग क्रमांक 6 कलम 153 ते 167 या तरतुदींमध्ये राज्यपालांबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर राज्यपाल जो असतो तर तो राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो, किंवा त्याला आपण नामधारी अधिकारी किंवा घटनात्मक प्रमुख असे देखील म्हणतो. तो राष्ट्रपतीप्रमाणेच कार्य करत असतो, किंवा कार्यकारी विभागाचा नामधारी कार्यकारी प्रमुख किंवा घटनात्मक प्रमुख असतो. ठीक आहे. तर राज्यपाल केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो किंवा काम पाहत असतो, बरोबर. त्याचबरोबर सामान्यतः प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो. म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढे काही राज्य आहे तर त्या प्रत्येक राज्याला एक राज्यपाल जो आहे तर तो नेमलेला असतो. तर घटनादुरुस्ती सातवी घटनादुरुस्ती अधिनियम 1956 मध्ये एक तरतूद करण्यात आली होती. तर त्यानुसार 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून देखील नियुक्त करता येते. तर ही घटनादुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर यावर प्रश्न जो आहे तर तो विचारण्यात येऊ शकतो. जशा प्रकारे संयुक्त उच्च न्यायालय असतात तशाच प्रकारे संयुक्त राष्ट्रांसाठी एकच व्यक्ती जो आहे तर तो राज्यपाल म्हणून त्याची नेमणूक देखील होऊ शकते. तर ती कोणती घटनादुरुस्ती होती तर ती म्हणजे 7वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956. यानंतरची माहिती आपण बघूया की राज्यपालाची नियुक्ती आहे तर ती कशा प्रकारे होते. तर कलम क्रमांक 155 मध्ये त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. राज्यपाल हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जात नाही. प्रत्यक्षपणे म्हणजे कसं की जसं आपण निवडणुकांच्या माध्यमातून, ठीक आहे, जे आपले MLA असतात, आमदार असेल, खासदार असेल, तर यांना आपण काय करत असतो की प्रत्यक्षपणे निवडून देत असतो. आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे कसं, जसं की राष्ट्रपतीची निवडणूक होते. ठीक आहे. आपण मागच्या लेसनमध्ये राष्ट्रपती या लेसनमध्ये बघितलं की अप्रत्यक्ष निवडणूक कशा प्रकारे होते. तर तुम्ही तो लेसन बघितला नसेल तर ते देखील बघू शकता. ठीक आहे. तर यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक किंवा त्यांची नियुक्ती जी आहे तर ती होत नाही. तर या ठिकाणी ते नियुक्त केले जातात राष्ट्रपतीद्वारे. ठीक आहे. तर राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्याने त्यांची नियुक्ती जी आहे तर ती त्या ठिकाणी करत असते. यासाठी संविधान सभेने कॅनडाची जी पद्धत आहे तर त्या कॅनडाच्या पद्धतीचा स्वीकार जो आहे तर तो केला आहे. म्हणजे राज्यपालाच्या नियुक्तीसंबंधी कोणत्या पद्धतीचे वापर केला, ती म्हणजे कॅनडाची पद्धती. आणि राज्यपाल हे पद जे आहे तर हे पद 1935च्या कायद्यानुसार घेतले आहे. ठीक आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि यावर नेहमी प्रश्न जे आहे तर ते विचारण्यात आलेली आहे. पद जे आहे तर ते 1935च्या कायद्यामधून घेतले आहे, आणि राज्यपालाच्या नियुक्तीची जी पद्धत आहे तर ती कॅनडावरून आपण घेतली आहे. ठीक आहे. तर पात्रतेसाठी जे निकष आहे तर ते कलम क्रमांक 157 मध्ये सांगितले आहेत. तर तो म्हणजे भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्याने वयाची 35 वर्ष जी आहे तर ती पूर्ण केली पाहिजे. यानंतर बघूया की राज्यपाल पदाच्या काही अटी ज्या आहेत तर त्या कलम 158 मध्ये दिल्या आहेत. तर ते म्हणजे कोणत्या, तर तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. ठीक आहे. म्हणजे लोकसभा असेल, राज्यसभा असेल, राज्य विधान परिषद असेल किंवा राज्य विधानसभा असेल, तर यांचा तो सभासद किंवा सदस्य असता कामा नये. त्याचबरोबर तो कोणत्याही प्रकारच्या लाभाच्या पदावर नसावा. त्याला कोणतेही भाडे न आकारता अधिकृत निवासस्थान जे आहे तर ते वापरता यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा त्याची नियुक्ती होते, जसं की राष्ट्रपती भवन असतं, तशाच प्रकारे कोणतेही भाडे न आकारता अधिकृत निवासस्थान जे त्याच्यासाठी निवडले गेले आहे तर ते त्याला वापरता येईल. ठीक आहे. त्याचबरोबर त्याला संसद ठरवेल त्याप्रमाणे वेतन, भत्ते आणि विशेष अधिकार जे असतात तर ते देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजेच वेतन
भत्ते किंवा विशेष अधिकार देण्याचे अधिकार जे आहे तर ते कोणाला आहे तर किंवा ते ठरविण्याचे अधिकार संसदेला आहे. तर संसदेला वाटेल तेवढे वेतन जे आहे तर ते राज्यपालासाठी ठरवू शकते. ज्यावेळी एक व्यक्ती किंवा दोन किंवा एक व्यक्ती जो असतो तर तो 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त केला जातो. तर त्यावेळी काय होते की राष्ट्रपती जे असते तर ते त्यांचे वेतन किंवा भत्ते जे असतात तर ते ठरवत असतात. ठीक आहे. तर राष्ट्रपती ठरवेल त्या प्रमाणात त्याच द्यावयाचे वेतन व भत्ते यांची राज्यांमध्ये विभागणी जी आहे तर ती केली जाते. म्हणजे समजा 2 राज्यांचा एखादा व्यक्ती जो आहे तर दोन राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त झाला असेल तर राष्ट्रपती त्यांच्यासाठी जी काही अमाऊंट आहे किंवा सॅलरी आहे, त्यांचे वेतन आहे तर ते ठरवितात आणि भत्ते देखील ठरवितात आणि त्यानुसार ते भत्ते जेवढे काही होतील किंवा वेतन जेवढे काही होईल तर ते 2 राज्यांमध्ये बरोबर प्रमाणामध्ये वाटून दिले जातात. ठीक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या कार्यकालामध्ये त्याचे वेतन किंवा भत्ते जे असतात तर ते कमी करता येत नाही. हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अशा प्रकारच्याच पॉईंट्सवर राज्यसेवेच्या जे एक्झाम्स असतात तर त्याच्यामध्ये प्रश्न जे असतात तर ते विचारण्यात येत असतात. यानंतरचा पॉईंट बघूया की कलम 159 मध्ये शपथ जी आहे तर ती दिली आहे. तर या शपथेमध्ये ते कोणकोणती शपथ घेतात तर एक म्हणजे आपल्या पदाची कार्य जी असतात तर ती प्रामाणिकपणे पार पडेल. त्याचप्रमाणे राज्यघटना आणि कायदे जे असतात तर यांचे जतन व संरक्षण करेल आणि तो राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी समर्पित वृत्तीने कार्य करेल. हीच अट जी आहे तर ह्या अटी देखील आपल्याला राष्ट्रपतीच्या शपथेमध्ये देखील दिसून पडतात की तो कार्य जे असतात तर ते प्रामाणिकपणे पार पडतात आणि त्यांचा जो विचार असतो किंवा त्यांची जी वृत्ती असते तर ती जनतेच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठीची असते. ठीक आहे. अशाच वृत्ती असणाऱ्या माणसाला किंवा व्यक्तीला राज्यपालपदी नियुक्त केले जात असते. यानंतर आपण बघूया की कार्यकाळ हा कलम क्रमांक 156 मध्ये दिला आहे. पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांचा असतो. मात्र हा 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे तर तो राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे. ठीक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. या पॉईंटवर नेहमी प्रश्न येतात. त्याचप्रमाणे राज्यपाल जे असते तर ते राजीनामा आपला राष्ट्रपतीला उद्देशून देऊ शकतात. राज्यपालाला कार्यकाळाची कोणत्याही प्रकारची हमी जी आहे तर ती राज्यघटनेमध्ये दिली नाही आहे. त्याचप्रमाणे कार्यकाळ जो आहे तर तो राज्यघटनेमध्ये निश्चितपणे ठरविला देखील नाही आहे. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यांचा जो कार्यकाळ असतो तर तो राष्ट्रपतीवर अवलंबून असतो. म्हणजे राष्ट्रपतीला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत ते त्या पदावर असतात आणि कोणत्या कारणावरून राष्ट्रपती त्याला काढू शकतं हे देखील घटनेमध्ये सांगितले नाही. म्हणजे त्यांची जी पदच्युती आहे तर ते देखील कोणत्या कारणांमुळे होईल तर हे देखील राज्यघटनेमध्ये सांगितलं नाही. हे 3 पॉईंट जे आहे तर ते घटनेमध्ये नाही आहे. ते एक म्हणजे कार्यकाळाची हमी, दुसरं म्हणजे निश्चित कार्यकाळ आणि तिसरं म्हणजे पदच्युती. ठीक आहे. तर हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे राज्यपालांबाबत राज्यघटनेमध्ये सांगितलेल्या नाही आहे. आणि चौथा पॉईंट म्हणजे कोणता की राज्यपालाचा जो कार्यकाळ असतो 5 वर्षाचा तर तो राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो. ठीक आहे. तर यानंतर आपण बघूया की राज्यपालाचे अधिकार व कार्य. इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर राज्यपालाचे अधिकार आणि कार्य जशा प्रकारे आपण बघितलं की राष्ट्रपती जे आहे तर त्यांच्या कार्याचे विभाजन आपण काही गटांमध्ये केले होते. तर अशाच प्रकारे आपण राज्यपालांच्या अधिकारांचे जे आहे अधिकार जे आहे तर ते त्यांचे वर्गीकरण देखील आपण काही गटांमध्ये केलेले आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम येते कार्यकारी अधिकार, त्यानंतर कायदेविषयक, आर्थिक आणि न्यायिक अधिकार. ठीक आहे. फक्त यामध्ये फरक एवढा आहे की राष्ट्रपतीला जे अधिकार असतात जे म्हणजे परराष्ट्र विषयक, सैनिकी आणि आणीबाणी विषयक तर हे अधिकार राज्यपालाला नसतात. हे 3 अधिकार राज्यपालाला नाही आहे. बाकी त्या व्यतिरिक्त राष्ट्रपतीला असणारे जेवढे काही अधिकार आहे जसं की आपण बघू शकतो कार्यकारी अधिकार असेल, कायदेविषयक असेल, आर्थिक असेल किंवा न्यायिक असेल तर या सर्व अधिकारांचा समावेश राज्यपालांच्या अधिकारामध्ये. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना, अनअकॅडमी या ॲप्लिकेशनवर
ठीक आहे. अनअकॅडमीचे आपल्या इंडियाचे लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर यावर MPSCच्या कंबाईन एक्झामसाठी म्हणजे प्रिलिम आणि मेन्स या दोन्ही एक्झामसाठी एक नवीन फाउंडेशन बॅच जी आहे तर ती सुरू करण्यात आली आहे, जिचं नाव आहे MPSC कंबाईंड कॉम्प्रिहेन्सिव्ह प्री मेन्स फाउंडेशन बॅच 2021. ठीक आहे. तर ही बॅच जी आहे तर ती 8 जूनपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला जे या लर्निंग प्लॅटफॉर्मवर जे महत्त्वाचे आणि जे चांगले एज्युकेटर्स आहेत तर ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये सुभाष पवार सर जे पॉलिटी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच जे काही आपली इंडियन पॉलिटी आहे तर ते शिकवतात. सचिन वारुळकर सर जिओग्राफी, प्रकाश इंगळे सर हिस्ट्री, अभिजित राठोड सर इकॉनॉमिक्स, राहुल देशमुख सर जनरल सायन्स, सौरव सोनवणे सर जे आहे तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत तर ते घेणार आहेत. त्याचप्रमाणे अशोक अवंतकर सर जे आहेत तर ते इंग्लिश ग्रामर घेणार आहेत. अक्षया रानडे मॅडम जे आहेत तर त्या मराठी ग्रामर घेणार आहेत. रोहित बारी सर PR IPC IE ॲक्ट घेणार आहेत. सचिन ढवळे सर जे आहेत तर ते मॅथ आणि रिझनिंग शिकवतात. त्याचप्रमाणे अतुल जगताप सर MPSR RTI आणि कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे विषय जे आहेत तर ते शिकवणार आहे. आणि दुर्गेश मकवान सर पॉलिटी, त्याचबरोबर CRPC MPA आणि HR आणि मायनर ॲक्ट्स जे आहेत तर ते शिकवणार आहे. ठीक आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला तुमचे जे काही सर्व विषय आहे, जसं आपण PSI असेल, STI असेल किंवा ASO, तर या सर्वांबद्दलची माहिती जी आहे तर ती तुम्हाला फक्त एकाच प्लॅटफॉर्मवरून मिळते, ते म्हणजे अनअकॅडमी. बरोबर. तर यासाठी फक्त तुम्हाला एक सबस्क्रिप्शन जे आहे तर ते घ्यावं लागेल आणि ते मी सांगतो तुम्हाला पुढे कशा प्रकारे घ्यायचं तर. ठीक आहे. परंतु या बॅचबद्दल आपण माहिती घेऊया सर्वप्रथम. जसं की आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये लॉकडाऊन सुरू आहे आणि बाहेरचे जे कोचिंग क्लासेस आहेत ते देखील सुरू नाही आहेत. तर तशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना क्लासेस लावायचे आहेत तर ते विद्यार्थी या ठिकाणी किंवा या प्लॅटफॉर्मवर येऊन जे आपले मार्गदर्शन आहे तर ते घेऊ शकतात. या ठिकाणी या सर्व कोर्सेस जे होतात तर त्यामध्ये तुम्हाला एक डाऊट क्लिअरिंग सेशन जे असते तर प्रत्येक 3 लेक्चरनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन जे आहे तर ते घेण्यात येत असते. त्याचप्रमाणे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे किंवा MCQs आहे तर ते कशा प्रकारचे पूर्वीचे जे प्रश्न आहेत तर ते आयोगाने विचारले होते त्यावर डिटेल अशी चर्चा जी आहे तर ती करण्यात येत असते. त्याचप्रमाणे ज्या नोट्स उपलब्ध आहे तर त्या आपल्याला PDF फॉर्ममध्ये या ठिकाणी सर्व नोट्स ज्या आहेत तर त्या उपलब्ध होतात. त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो विचारू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट करण्याचा देखील ऑप्शन आहे. त्याचबरोबर जे काही पोल्स आहे किंवा क्विजेस होत असतात तर त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची जी गुणवत्ता आहे तर ती वाढवू देखील शकता. बरोबर ना. तर एवढ्याच सर्वच गोष्टींचा पॅकेज जो आहे तर तो फक्त आपल्याला एकाच बॅचमधून मिळतो आहे, ती म्हणजे MPSC कंबाईंड कॉम्प्रिहेन्सिव्ह प्री मेन्स फाउंडेशन बॅच 2011 जी सुरू होते 8 जूनपासून. ठीक आहे. तर यासाठी सबस्क्रिप्शन कशा प्रकारे घ्यावं तर त्यासाठीची जी लिंक आहे तर ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. तर त्याच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली गेट सबस्क्रिप्शन या लिंकवर जाणार. ठीक आहे. तर जेव्हा केव्हा तुम्ही त्या लिंकवरून समजा तुम्ही सबस्क्रिप्शन घेतले, ठीक आहे, तर त्या लिंकवर तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला ही जी साईट आहे तर ही साईट त्या ठिकाणी ओपन होईल. याच्या माध्यमातून तुम्हाला 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ आणि 24 मंथ अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या कॅटेगरीमध्ये जे सबस्क्रिप्शन आहे तर ते दिसून येईल. त्यामध्ये 1 मंथचं जे सबस्क्रिप्शन आहे तर ते 1400 रुपये, 3 मंथचं जे आहे तर ते 3500 रुपये, 6 मंथचं जे आहे तर ते 5600, 12 मंथचं 7000 आणि 24 मंथचं 8400 रुपयामध्ये जे सबस्क्रिप्शन आहे तर ते मिळणार आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळतं की ज्याप्रमाणे तुम्ही मंथ्स वाढवता त्याप्रमाणे ते पैसे जे आहेत तर ते कमी होत आहे. बरोबर ना. हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त म्हणजेच 12 महिने किंवा 14 महिन्यांचा प्लसचा जो सबस्क्रिप्शन आहे तर ते घ्या. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला समजा यामध्ये देखील अजून 10% डिस्काउंट हवा आहे तर त्यासाठी तुम्ही हा जो रेफरल कोड आहे तर हा रेफरल कोड या ठिकाणी टाका, अनिकेत 72892, आणि त्यानंतर प्रोसीड टू पे करा. त्याच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा 10% डिस्काउंट जे आहे तर ते मिळेल. ठीक आहे. आणि 10% डिस्काउंट मिळाल्यानंतर तुमची जी
किंमत आहे म्हणजे पूर्ण 24 महिन्याच्या पॅकेजची किंमत ती फक्त 7,560 रुपये होईल. आणि जर का आपण याचा विचार केला पर डे तर ते फक्त आपल्याला 10.5 रुपयामध्ये म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही फक्त 10.5 रुपये खर्च करून या ठिकाणी जे नॉलेज आहे तर ते घेऊ शकता. म्हणजे फक्त 10 रुपये रोज आपण खर्च करून या ठिकाणी असणारे जेवढे काही लेसन्स आहेत तर ते देखील बघू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इतर जे लेसन्स आहे किंवा इतर जे कोर्सेस आहेत तर ते देखील तुम्ही प्लसचं सबस्क्रिप्शन घेऊन बघू शकता. फक्त तुम्ही हाच जो कोर्स आहे किंवा ही जी बॅच आहे तर फक्त यालाच तुम्ही बघू नाही शकत, तर इतर जे एज्युकेटर्स उपलब्ध आहे तर त्यांना देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका आणि त्यामध्ये हा जो आपला रेफरल कोड आहे तर ते टाकण्यास या ठिकाणी विसरू नका. धन्यवाद. देखील होतो. तर सर्वप्रथम आपण कार्यकारी अधिकार कोणकोणते असतात तर ते बघून घेऊ. तर सुरुवातीला आपण राज्यपालांचे जे कार्यकारी अधिकार आहेत तर यांच्याबद्दल माहिती घेऊ. तर हे कार्यकारी अधिकार कोणकोणते असतात तर राज्य सरकारच्या सर्व कार्यकारी कृती ज्या असतात त्या औपचारिकरित्या राज्यपालाच्या नावाने चालविल्या जातात. म्हणजे कोणत्याही प्रकारचे कार्य जे राज्य सरकार करत असते तर ते कोणाच्या नावाने होत असते तर ते म्हणजे राज्यपालांच्या नावाने होत असते. ठीक आहे. हा एक पहिला पॉईंट. त्याच्या नावाने जारी करण्यात आलेले जे आदेश असतात व इतर कागदपत्रे असतात तर ते कशा पद्धतीने अधिप्रमाणित करावी याबाबत राज्यपाल जो असतो तर तो नियम करू शकतो. म्हणजे तो कोणत्या प्रकारचे आदेश देत आहे, त्याचप्रमाणे इतर कागदपत्रे जे असतात तर ते कशाप्रमाणे किंवा कोणत्या पद्धतीने अधिप्रमाणित करावी याबाबतचे जे नियम असतात तर ते नियम करण्याचे अधिकार राज्यपालाला आहे. त्याचबरोबर राज्याचे जे कामकाज आहे तर ते अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी आणि हे कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी देखील तो नियम करू शकतो. तो मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती जे आहे तर ते करत असतो. ठीक आहे. या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. एक म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून इतर मंत्री. ठीक आहे. तर यांची नियुक्ती करण्याचे जे कार्य आहे तर हे राज्यपालाद्वारे केले जाते. ते सुद्धा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत जे आहे तर ते पदावर राहू शकतात. म्हणजे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री जे आहे तर हे देखील राज्यपालाची जी मर्जी आहे तर तोपर्यंतच ते त्या पदावर राहू शकतात. जशा प्रकारे आपण बघितलं होतं की राष्ट्रपतीचा जो अधिकार आहे, राष्ट्रपती देखील पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करत असतात आणि त्यांच्या मर्जीपर्यंतच ते त्या पदावर राहू शकतात. तशाच प्रकारे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते आणि ते राज्यपालाच्या मर्जीपर्यंत त्या पदावर राहू शकतात. बरोबर. त्याचप्रमाणे छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा. कोणते? छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा. ठीक आहे. हे जे 4 राज्य आहेत तर या राज्यांमध्ये आदिवासी कल्याणासाठी मंत्री नियुक्त करत असतात. ठीक आहे. म्हणजे जे आदिवासी कल्याण आहे तर आदिवासी कल्याण मंत्री जे आहे, आदिवासी कल्याण मंत्री, तर या आदिवासी कल्याण मंत्र्यांची नियुक्ती जी आहे तर या 4 राज्यांमध्ये करण्याचे कार्य जे आहे तर ते राज्यपालाद्वारे केल्या जाते. त्याचप्रमाणे महाधिवक्ता जो असतो, राज्याचा महाधिवक्ता, तर त्यांची नियुक्ती जी आहे तर ती राज्यपालाद्वारे होते आणि त्यांचे जे महाधिवक्तांचे जे वेतन असतात ते देखील राज्यपालाद्वारे ठरविले जाते. आणि हा जो महाधिवक्ता असतो तर हा देखील राज्यपालाची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोग जे असतो, कोणता? राज्य निवडणूक आयोग. तर याचे जे आयुक्त असतात तर या आयुक्तांची नियुक्ती जी आहे तर ती राज्यपालाद्वारे केली जातात. त्यांच्या पदाची कार्यकाळ व सेवा शर्ती जी असते तर ती देखील राज्यपालाद्वारे ठरविल्या जाते. त्याचप्रमाणे जे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य आहे म्हणजे कोणते? आपले MPSC. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं म्हणजेच स्टेट PSC. ठीक आहे. म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. तर या सर्व राज्य लोकसेवा आयोगाच्या
अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती जी आहे तर ती राज्यपालाद्वारे केल्या जाते. त्याचप्रमाणे राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडून राज्य व्यवहाराच्या प्रशासनासंबंधी आणि प्रस्तावित कायद्यांसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे तर ती मागवू शकतो. तर हे सगळे झाले त्याचे कार्यकारी अधिकारी. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की राज्यपाल जो असतो तर तो राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती असतो. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे राज्यामध्ये असणाऱ्या जे काही सर्व विद्यापीठ आहे, शासकीय विद्यापीठ किंवा इतर विद्यापीठ, तर त्या सर्वांचा कुलपती कोण असतो तर तो म्हणजे राज्यपाल असतो. आणि राज्यपालांद्वारेच विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती जी आहे तर ती केल्या जात असते. त्याचबरोबर राज्यात घटनात्मक आणीबाणी लागू करावी अशी शिफारस जी असते तर ती राष्ट्रपतीला देत असतो. आणि त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती लागत असते. आणि जेव्हा राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा राज्यपाल जो असतो तर तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून जे कार्यकारी अधिकार असतात तर ते करत असतात. बरोबर, म्हणजे राष्ट्रपती राजवट जी असते तर त्यासाठी देखील राज्यपाल महत्त्वाचा रोल जे आहे तर ते त्यामध्ये प्ले करत असते. यानंतर आपण बघूया कायदेविषयक अधिकार. कायदेविषयक अधिकार कोणकोणते आहे? कायदेविषयक म्हणजे कोणते? ज्याद्वारे आपली राज्याची जी विधिमंडळ आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये जे काही कायदे तयार होतात तर त्याला अंतिम रूप देण्यासाठीचे जे अधिकार आहे तर ते अधिकार राज्यपालाकडे आहे. बरोबर, जसं की राष्ट्रपतीचे आपण कायदेविषयक अधिकार बघितले होते. ठीक आहे, जसा राष्ट्रपती हा संसदेचा एकात्मिक भाग असतो तशाच प्रमाणे राज्यपाल जो असतो तर तो राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असतो. आणि त्याचे जे कायदेविषयक अधिकार आहे तर त्याच्यामध्ये जे राज्य विधिमंडळ आहे तर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे, ठीक आहे, एक म्हणजे अधिवेशन बोलावणे, ते अधिवेशन बरखास्त करणे, किंवा राज्याची जी विधानसभा आहे तर विधानसभा विसर्जित करणे, हे जे कार्य आहे तर हे राज्यपालाद्वारे केल्या जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाला आणि दरवर्षी होणाऱ्या विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधन करण्याचे कार्य जे आहे तर ते राज्यपालाद्वारे केल्या जाते. जसं की आपण बघितलं होतं राष्ट्रपतीमध्ये की संसदेचे जे पहिले अधिवेशन असते सार्वत्रिक निवडणुकीनंतर आणि दरवर्षीचे, तर त्यामध्ये संबोधन करण्याचे कार्य जे आहे तर ते राष्ट्रपतीद्वारे केल्या जाते. तशाच प्रमाणे स्टेटचा जर का विचार केला म्हणजे राज्याचा विचार केला तर त्या ठिकाणी राज्यपालाला हे अधिकार देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये जर का विधान परिषद असेल तर त्या विधान परिषदेच्या 1/6 सदस्य जे आहे तर ते नामनिर्देशित करण्याचे अधिकार जे आहे तर ते राज्यपालाला असतात. तर हे जे सदस्य असतात तर हे साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान असणारे किंवा प्रत्यक्ष अनुभव असणारे काही व्यक्ती जे असतात तर त्यांची नियुक्ती जी असते तर ती विधान परिषदेवर केलेली असते. ठीक आहे, त्याचप्रमाणे राज्य विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजातील एका सदस्याला नामनिर्देशित करण्याचे अधिकार जे आहे तर ते कुणाला आहे? राज्यपालाला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून राज्यपाल जो असतो तर तो राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नांवर जे काही निर्णय आहे तर ते देण्याचे कार्य जे आहे तर ते राज्यपालाद्वारे केल्या जाते. म्हणजे कोणत्याही प्रकारचा समजा एखादा सदस्य असेल तो अपात्र ठरत असेल तर त्यासाठी राज्यपाल काय करत असतात की आपले जे निवडणूक आयोग आहे तर त्याच्याशी विचारविनिमय करतात आणि त्याद्वारे तो व्यक्ती अपात्र आहे किंवा नाही आहे तर याबाबत ते निर्णय जे आहे तर ते देत असतात. ठीक आहे, आणि जेव्हा केव्हा राज्य विधिमंडळाने जे काही बिल असते किंवा विधेयक असते तर ते संमत केले असेल आणि त्यानंतर ते राज्यपालाकडे पाठवले असेल तर त्याच्याकडे 4 ऑप्शन जे आहे तर ते 4 ऑप्शन राहत असतात. एक म्हणजे विधेयकाला मान्यता देणे, दुसरं म्हणजे विधेयकाला मान्यता रोखून
ठेवणे, ठीक आहे. आणि तिसरा पॉईंट आहे, जर समजा विधेयक जे आहे तर ते अर्थविधेयक नसेल तर राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ तो पुनर्विचारार्थ पाठविणे, ठीक आहे. पुनर्विचारार्थ पाठविणे, ठीक आहे. एका ठिकाणी मान्यता देते, एका ठिकाणी रोखून ठेवते, आणि तिसरा म्हणजे पुनर्विचारार्थ तो पाठवू शकतो. आणि समजा त्याला आवश्यक वाटले तर ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ विधेयक जे आहे तर ते विधेयक रोखून ठेवू शकतो, ठीक आहे. हा एक चौथा पॉईंट आहे या ठिकाणी. म्हणजे त्याला वाटत असेल की हे विधेयक जे आहे तर हे राष्ट्रपतीला सुरुवातीला कळवायला हवे, तर यासाठी तो काय करतो की ते विधेयक त्या राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकतो. अशा प्रकारचे 4 कार्य जे आहेत किंवा जे विधेयक जे असतात ते संमत झाल्यानंतर त्याच्याकडे 4 ऑप्शन जे असतात तर ते येत असतात. यानंतर बघूया राज्यपाल जो असतो तर त्यांच्याद्वारे राज्य वित्त आयोग, ठीक आहे. पहिला कोणचा? वित्त आयोग, राज्य वित्त आयोग, ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्य लोकसेवा आयोग म्हणजे स्टेट PSCs. त्याचप्रमाणे जे आपले कॅग असते म्हणजे नियंत्रक व महालेखापाल यांच्याशी राज्याशी जो संबंधित लेखा अहवाल असतो तर तो राज्य विधिमंडळासमोर राज्यपालाद्वारे मांडला जात असतो. यानंतर आपण आर्थिक अधिकार कोणकोणते आहे तर ते बघूया. तर आर्थिक अधिकारामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे जे आपले वार्षिक वित्तीय पत्रक असते. काय? वार्षिक वित्तीय पत्रक. तर हे राज्य विधिमंडळामध्ये सादर होईल हे सुनिश्चित करण्याचे कार्य जे आहे तर ते राज्यपालाचे आहे. आणि राज्यपालाच्या पूर्वपरवानगीनेच अर्थविधेयक जी असतात तर ती राज्य विधिमंडळामध्ये मांडता येत असते. त्याचप्रमाणे अनुदानाची जी मागणी असते तर ही अनुदानाची मागणी राज्यपालाच्या शिफारशीशिवाय करता येत नाही. त्याचबरोबर राज्याच्या संचित निधीमधून जो आगाऊ रक्कम जी असते तर ती देण्याचे कार्य देखील राज्यपालाद्वारे केले जाते. जेव्हा केव्हा आकस्मिक खर्च निर्माण होतो किंवा उत्पन्न होतं तर त्यासाठी राज्याच्या संचित निधीमधून आगाऊ रक्कम जी असते तर ती राज्यपाल देऊ शकतो. त्याचबरोबर पंचायती व नगरपालिका यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दर 5 वर्षांनी तो वित्तीय आयोगाची स्थापना जी आहे तर ती राज्यपालाद्वारे केल्या जाते, ठीक आहे. कोणता? राज्य वित्तीय आयोग. जर का आपला सेंट्रल वित्तीय आयोग असेल तर तो ठरविण्याचे जे कार्य आहे तर ते राष्ट्रपतीचे असते, ठीक आहे. तर राज्यासाठीचा जो वित्तीय आयोग आहे तर त्या दर 5 वर्षांनी त्यांची नियुक्ती जी आहे तर ती राज्यपालाद्वारे केली जाते. यानंतर आपण न्यायिक अधिकार बघूया. तर न्यायिक अधिकार कोणकोणते आहेत तर यामध्ये येतात राज्याच्या कार्यकारी अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधासाठी तो शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी, सूट, सवलत किंवा माफी जी आहे तर ती माफी देऊ शकतो किंवा शिक्षा जी आहे तर त्या शिक्षा स्थगित करू शकतो. त्याचप्रमाणे शिक्षेचे जे स्वरूप आहे स्वरूप बदलू शकतो, ठीक आहे. म्हणजे जी कोणती शिक्षा एखाद्या अपराध्याला झाली असेल तर त्याच्यामध्ये सूट देऊ शकतो, सवलत देऊ शकतो, त्याला माफ करू शकतो, त्या शिक्षेमध्ये स्थगिती देऊ शकतो आणि त्याचे स्वरूप जे आहे तर ते देखील बदलवू शकतो, ठीक आहे. त्याचबरोबर जो शिक्षेचा कालावधी आहे कालावधी देखील कमी करू शकतो, ठीक आहे. हे झालं शिक्षेबद्दल. त्याचप्रमाणे संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती त्यांच्याशी विचारविनिमय करत असतो. म्हणजे एखाद्या राज्याचा जर का उच्चपाल असेल, न्यायालयाचा समजा न्यायाधीश असेल तर त्याची नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी राज्यपालाचा विचार घेतला जात असतो. त्याचबरोबर तो राज्याच्या उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, पदनियुक्ती आणि पदोन्नती जी आहे तर हे करत असते. म्हणजे राज्यामध्ये जे काही जिल्हा न्यायालय आहे तर जिल्हा न्यायालयामधील जेवढे काही न्यायाधीश आहे
तर त्यांची नियुक्ती, पदनियुक्ती आणि पदोन्नती करण्याचे जे कार्य आहे तर ते राज्यपालाद्वारे केल्या जाते. ठीक आहे. त्याचप्रमाणे तो राज्याच्या उच्च न्यायालयाशी आणि राज्य लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करून राज्यातील न्यायिक सेवांमध्ये नियुक्ती जी आहे तर ती राज्यपालाद्वारे केल्या जाते. ठीक आहे. म्हणजे आपल्या समजा कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारची जागा जी आहे तर समजा ती निघाली असेल, ठीक आहे, किंवा ती रिक्त असेल, तर त्यासाठी राज्यपाल जो असतो तर तो उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करतो. त्याचप्रमाणे लोकसेवा आयोग जे आहे आपले राज्य लोकसेवा आयोग, तर त्यांच्याशी विचारविनिमय करतो आणि राज्यातील जे न्यायिक सेवा जे आहे तर त्याच्यासाठी कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात येत असते. तर यामध्ये फक्त जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती वगळता इतर ज्या नियुक्ती असतात तर त्या याच्या माध्यमातून म्हणजे एक्झामच्या माध्यमातून होतात. परंतु जिल्हा न्यायाधीश जे असतात तर त्यांची नियुक्ती जी आहे तर ती राज्यपाल जो असतो तर तो राज्याच्या उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून डायरेक्ट करत असतो. ठीक आहे. ते बघितलं आपण. जेव्हा आपण शिक्षेबद्दल माफी देऊ शकतो ही माहिती बघितली होती. ठीक आहे. तर राष्ट्रपती जो असतो तर तो देहदंडाची जी शिक्षा असते तर त्याला देखील माफी देऊ शकतो. परंतु राज्यपाल जो आहे तर तो देहदंडाच्या शिक्षेला माफी देऊ शकत नाही. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे जेव्हा केव्हा देहदंडाचा प्रश्न येतो तर या ठिकाणी राज्यपाल माफी देऊ शकत नाही, तर त्याला माफी देण्याचे जे कार्य आहे किंवा त्याचे जे अधिकार आहे तर ते कोणाकडे आहे तर ते म्हणजे राष्ट्रपतीकडे. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट राहिला होता, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. तर हे सगळी माहिती झाली आपली राज्यपालाबद्दल. ठीक आहे. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.